यानंतर बघूयात राजकीय बातम्या। राज्यामध्ये सध्या खंडण्या आणि धमक्या हाच एककलमी कार्यक्रम। सरकारी कंत्राटदारांचं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र। गावगुंडांना चाप न लावल्यास कंत्राटदारांचा काम बंदचा इशारा। महाराष्ट्रात गुंडाराज हे काही लपलेलं नाही, महाराष्ट्र असुरक्षित झालाय। सरकारने जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे। नाना पटोलेंची सरकारी अभियंत्यांना येणाऱ्या धमक्यांवरून टीका। महाराष्ट्रामध्ये गुंडाराज चाललेला आहे, तो काही लपलेला नाही आहे। हे राज्य असुरक्षित आहे आणि म्हणून आम्ही हे सांगितलं की तुम्हाला सरकार खरं तर यांनी परवाच्या गोळीबारामध्ये सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि या सरकारने राजीनामा दिला पाहिजे। घरी झोपून सुपारी घेणारे काय मिळालं म्हणून प्रश्न करता जरांगे पाटलांचे नाव न घेता राज ठाकरेंवर टीका। आज्याच्या पुण्याई पलीकडे तुम्ही काय केलं ते सांगा, जरांगे पाटलांचा सवाल। मीडियावर लिहितो काय मिळालं हेच नाहीये का, तुला कळतंय का कायदा कशात बदल करायला लागतो, कायद्यात काय दुरुस्ती करायची। लिहितो नुसता घरी झोपतो, कोणत्या तरी राजकारण्याचं ऐकतो, सुपारी घेतो। अरे यांना वाटतं यांच्या हाताने हवा त्यांच्या हाताने, आम्ही म्हणलं तुमच्या हाताने होऊ नये। तुम्ही का झोपले होते कितके दिवस मग? मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा 10 फेब्रुवारीला अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसणार। गोदा पट्ट्यातील गावकऱ्यांची ही बैठक घेणार। मी मॅनेज होत नसल्यामुळे आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पोटदुखे। माझ्यामुळे आरक्षणाला विरोध करणाऱ्यांची दुकानं बंद पडली, जरांगे पाटलांचा टोला। मी प्रामाणिकपणानं करतोय, मॅनेज होत नाही, फुटत नाही आणि मी चिकटपणानं सातत्यानं चिकाटीनं हे काम करतोय आणि 24 घंटे करतोय। सातत्यानं मी हे मुद्दा लावून धरलाय, ही यांची पोटदुखी। सत्ताधारी आमदार लाथा मारण्याची भाषा करतात आणि तरीही मंत्रिमंडळात राहिलो तर लोक लोचट समजतील म्हणून राजीनाम्याची वाच्यता केली, भुजबळांचं स्पष्टीकरण। ताहून 16 नोव्हेंबरला गेलो कारण मला 17 नोव्हेंबरला अंबडला रॅलीमध्ये माझी भूमिका मांडायची होती। मला वाटलं की आपण अगोदरच त्यांना सांगितलेलं बरं आणि त्यामुळे मी राजीनामा दिला। मग मी जात असताना मला फोन करून सांगितलं की तुम्ही शांत राहा, तूर्त वाच्यता करू नका। परंतु नाभिक आणि मराठा समाजाबद्दलचं विधान संबंधित गावाबद्दल होतं, मी फक्त प्रश्न केला, जातीला उद्देशून बोललो नाही। टीकेनंतर छगन भुजबळांची सारवासारव। गावापुरतं हे सगळं प्रकरण होतं, ते जनरलाइज नव्हतं, ते सगळ्यांकडे घ्यायची काय आवश्यकता सुद्धा नव्हती। पण ते त्याला जे आहे तोडून मोडून जे आहे ते सगळीकडे जे प्रसारित करण्यात येत आहे। सती सावित्री सारख्या महिलांच्या आरोपांना उत्तर देईल, सुषमा अंधारेंना नाही। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांचं विधान पुन्हा एकदा वादात। भुजबळांवरच्या विधानावरून अंधारेंनी केलेल्या टीकेचा वाद। सुषमा अंधारे सारख्या महिलेने जो आमचा आरोप केला, मी त्यांना उत्तर देणार नाही, कारण मी सती सावित्री सारख्या महिलांनी माझ्यावर आरोप केले तर उत्तर देतो, इतरांना देत नाही। नव्या कळपामध्ये गेल्यापासून अजित पवार लांडग्याच्या भूमिकेमध्ये, शरद पवारांमुळेच अजित पवारांना ओळख, संजय राऊतांचा हल्लाबोल। पण ज्या लांडग्यांच्या भूमिकेत सगळे शिरलेले आहात, माननीय शरद पवार यांच्याशी आपले राजकीय मतभेद असू शकतात। तुमची जी काही ओळख आहे, तुम्हाला जी काही प्रतिष्ठा आहे, राज्य करताय ते फक्त या नेत्यांमुळे करताय।